नंबर 2 वर कोण, नंबर 3 वर कोण याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल। आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या भागात कोणकोणत्या तालुक्यात काय स्थिती, कोणते आकडे काय सांगतायत, या सगळ्याचे डिटेल्स तुम्हाला TV9 मराठीच्या या स्क्रीनवरती बघायला मिळणार आहेत। कोण आघाडीवरती आहे, कोण पिछाडीवरती आहे, कोण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, कोणाचे किती नगरसेवक, कोणत्या जागी कोणता पक्ष आघाडीवरती, या सगळ्या संदर्भातले डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळतील। त्याचसोबत ज्या ज्या ठिकाणी कुठे जल्लोष केला जातोय, कोण जिंकलाय कोण हरलंय, स्ट्रॉंग रूमच्या बाहेरची दृश्य, ईव्हीएमची मतमोजणी काही मिनिटात सुरू होणार आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। येवला नगर परिषदेसाठी थोड्याच वेळामध्ये आता मतमोजणी सुरू होणार आहे। छगन भुजबळ यांच्यासाठी म्हणून हा मतदारसंघ भुजबळांचा असल्यामुळे सर्वांचं लक्ष याकडे असणार आहे। मी आता येवला नगरपालिकेच्या मतमोजणी हॉल समोर या ठिकाणी आलेला असून या ठिकाणी आपण पाहू शकतात का पोलिसांचा सुद्धा जो आहे तर तो या ठिकाणी बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि गेल्या 17 ते 18 दिवसांपासून या ठिकाणी स्ट्रॉंग रूममध्ये जे मतदान यंत्र ठेवलेले आहेत तर त्या ठिकाणी पोलिसांचा सशस्त्र पहारा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। हा मतदारसंघ जो आहे तर तो राज्याचे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा असल्याने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा झेंडा फडकतो की शिवसेना शिंदे पक्षाचा झेंडा फडकतो, तर हे चित्र जे तर तरीकडे यवतमाळमध्ये 11 ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। विजय मिरवणुकीला परवानगी देण्यात येणार नाहीये हे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। मतमोजणीच्या ठिकाणी 50 अंमलदार 50 होमगार्ड हे तैनात असणार आहेत। पुढच्या 5 एक मिनिटांमध्ये मतमोजणीला आता सुरुवात होणार आहे आणि निकाल जो आहे तो आपल्या हाती येईल। बीडमध्ये मतमोजणी केंद्रावर पुन्हा एकदा या ठिकाणी गोंधळ झालेला आहे। आपण या ठिकाणी पाहतोय की मतमोजणी केंद्राच्या आत जाण्यावरून हा गोंधळ या ठिकाणी निर्माण झालाय। पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे, कार्यकर्त्यांना तिथेच थांबवण्यात आलंय। ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे त्यांनाच आतमध्ये सोडलं जाते। पोलिसांनी या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज देखील केलाय। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। काही मिनिटांमध्येच आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्याच्यामध्येच आता बीड मधल्या एका मतमोजणी केंद्राच्या बाहेर कार्यकर्त्यांचा मोठा गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतोय। पोलिसांनी त्यांना रोखलेला आहे। पोलिसांना सौम्य लाठीचार्ज या ठिकाणी करावा लागलेला आहे। याआधी बीड, परळी, केज, गेवराई या सगळ्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी मोठा राडा झाला होता। प्रचाराच्या दिवशी देखील राडा झालेला होता। आता पुन्हा एकदा बीडमध्ये मतमोजणी केंद्रावर जाण्यासाठी प्रतिनिधींनी या ठिकाणी गोंधळ केलाय। ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे त्यांना आतमध्ये सोडलं जातंय, मात्र कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की आम्हाला आत जाऊ द्या। अरे पहिले एक ही दोन दृश्य आपण पाहताय। एकीकडे बीड तर दुसरीकडे राज ठाकरे हे 2 दिवसाच्या विशेष दौऱ्यावर आहेत मुंबईच्या। तर त्या ठिकाणची दृश्य पुन्हा एकदा आपण पाहताय। बीड मधल्या मतदान केंद्राच्या बाहेर कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय आणि त्याच्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागलेला आहे।